शारदा विद्यालयात 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात संपन्न। पालकांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व विद्यार्थी सन्मान कार्यक्रम। आडगाव बाजार येथे देशभक्ती आणि कृषी संस्कृतीचा अनोखा संगम। परभणी देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथील शारदा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटात पार पडला। या विशेष प्रसंगी विद्यालयात पालक मेळावा, शेतकरी मेळावा व विद्यार्थी सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। मान्यवरांच्या उपस्थितीने लाभलेली प्रतिष्ठा। अध्यक्षस्थान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री श्रीरंगराव लक्ष्मणराव राठोड, अध्यक्ष श्री मधुकर शिक्षण प्रसारक मंडळ गडद गव्हाणवाडी यांनी भूषवले। प्रमुख पाहुणे कृषीरत्न, कृषीतज्ञ व शेतकरी मित्र डॉक्टर दिलीप उदासी सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। विशेष अतिथी व्यासपीठावर श्री गजानन राठोड, श्री संजय राठोड, श्री सुजित उदासी आणि श्री राठोड पीटी सर आदी मान्यवर उपस्थित होते। सांस्कृतिक कार्यक्रम व राष्ट्रभक्तीचा जागर कार्यक्रमाची सुरुवात मंचावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली। त्यानंतर विद्यालयातील उत्साही विद्यार्थ्यांमार्फत संगीतमय देशभक्तीपर गीतांच्या तालावर आकर्षक कवायती सादर करण्यात आल्या, ज्याने उपस्थितांची मने जिंकली। यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर श्री संजय राठोड यांनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास आणि त्याचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडले। पीक संजीवनी समृद्ध बळीराजा पुस्तकाचे विमोचन व कृषी मार्गदर्शन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले, ते म्हणजे डॉक्टर दिलीप उदासी यांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असलेल्या पीक संजीवनी समृद्ध बळीराजा या पुस्तकाचे झालेला विमोचन सोहळा। आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर उदासी यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना सांगितले की मी 2018 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करावे हा प्रश्न होता, परंतु महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करण्याचे व्रत मी स्वीकारले। विषमुक्त शेतीचा मूलमंत्र देत त्यांनी हळद, हरभरा, मोसंबी व संत्रा यांसारख्या पिकांच्या व्यवस्थापनाबद्दल मोलाची माहिती दिली। सेंद्रिय शेतीमुळे मृतप्राय पिकांना नवे जीवनदान मिळते असे सांगत त्यांनी लवकरच जिंतूर तालुक्यात शेतकऱ्यांचा एक भव्य दिव्य मेळावा आयोजित करून सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान पोहोचवण्याची घोषणा केली। मोठ्या संख्येने बळीराजा व पालकांची उपस्थिती या भव्य कार्यक्रमास आडगाव बाजार व परिसरातील शेतकरी बांधव, विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे हा स्वातंत्र्य दिन सोहळा एका कौटुंबिक आणि प्रेरणादायी उत्सवात रूपांतरित झाला। कार्यक्रम संचालन व आभार प्रास्ताविक नवाज कुरेशी सर, सूत्रसंचालन श्री हारकळ सर व श्री इघारे सर, आभार प्रदर्शन श्री वसेकर सर, बातमी संकलन रामप्रसाद कंठाळे, परभणी के 1 न्यूज महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी। अशाच ताज्या आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या संपर्कात रहा। आज 15 ऑगस्ट 2026 आज शारदा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आडगाव बाजार, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी येथे दादा राठोड यांनी मला निमंत्रित केले आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम तसंच विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यानंतर पालक मेळावा व शेतकरी मेळावा सुद्धा आयोजित केला आणि कार्यक्रम खूपच सुंदर झाला। शेतकऱ्यांसाठी आपण समृद्ध बळीराजा उदासी तंत्र हे पुस्तक आज प्रकाशित केलं। 15/8/2026 ची ही प्रत आज प्रकाशित करून शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात आली। सर्व स्कॉलरशिप मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा आणि SSC व HSC मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। सुंदर कार्यक्रम असा आयोजित झालेला आहे आणि आज खूप आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। याकरता मी श्रीरंग दादा राठोड यांचे अभिनंदन करतो आणि 1999 साली जे रोपटं लावलं होतं, आज 2026 मध्ये त्याचं महाल काय विशाल रूप असं वटवृक्ष तयार झालेले आहे। तर या शाळेला भविष्याकरता आणि सर्व विद्यार्थ्यांना भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो। मी दिलीप उदासी आपणा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी प्राथमिक शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय श्रीरंगराव राठोड। मला बाबांनी सांगितलं की उदासी साहेब येणार आहेत, आपल्याला पालक मेळावा त्याचप्रमाणे शेतकरी मेळावा आयोजित करायचा आहे। तर अशा प्रकारे शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो। तर मला बी आनंद वाटला की आपण तर ह्या शिक्षणासाठी तर योगदान देतच आहोत, शेतकऱ्यांसाठी पण आपल्याला योगदान द्यायला भेटणार, आपल्या भाग्यामध्ये ते आहे। त्याप्रमाणे आम्ही
ह्या कार्यक्रमाची आखणी जवळपास गेल्या 15 दिवसापासून करत आहोत आणि अतिशय अशा चांगल्या वातावरणामध्ये आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद देखील खूप छान भेटला आणि उदासी साहेबांनी इथे येऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल त्यांचं गौरव केला आणि त्यांना प्रेरित केले की तुम्ही जसे हे समोर गेलेत त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी समोर जाण्याची इच्छा ठेवावी आणि जास्तीत जास्त यश संपादन करावं। ह्या प्रकारे अगदी एकदम उत्साहामध्ये आज 15 ऑगस्ट 2026 रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला आणि पालक आणि आपल्या तसेच शेतकरी बांधवांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल देखील त्यांचे सुद्धा आभार मानतो। आणि उदासी साहेबांनी अगदी वेळात वेळ काढून आमच्या मुलांना त्याचप्रमाणे पालकांना आणि ह्या पंचक्रोशीतील शेतकरी वर्गांना नेमकं रासायनमुक्त शेती कशी करायची ह्याचं तंत्र सांगितलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो। धन्यवाद।